नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय मित्रांनो. तर जसं की तुम्ही थंबनेलवर बघितलं आहे की गणपती बाप्पांची आरती घरच्या घरी वाजवायला शिकवा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांची आरती तुम्ही घरच्या घरी कशी वाजवू शकता हे शिकवणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन दाबा, कारण की आपण असे ढोलकी, ढोलक, ताशा यांचे ट्युटोरियल्स फ्री मध्ये अपलोड करत असतो. कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत. तर त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत. फ्री असतं सबस्क्रिप्शन. तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन दाबून ठेवा. जर तुम्हाला घरच्या घरी ढोलक शिकायचं असेल, ढोलकी शिकवायची असेल किंवा ताशा शिकायचा असेल सोप्या पद्धतीमध्ये तर आणि 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 आपला गणपती बाप्पा म्हणजे आपला मराठी माणसांचा आवडीचा सण गणेश उत्सव हा जवळ येत आहे. अवघ्या 2 महिन्यांवर आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होतात. तर त्या गणपती बाप्पांची आरती आपल्याला ढोलकीवर वाजवता यावी ही खूप जणांची इच्छा असते. तर त्याच्यासाठी आपण एक नवीन काही व्हिडिओज घेऊन येणार आहोत की ती आरती ढोलकीवर कशा प्रकारे वाजवावी. ओके. एक 2-3 व्हिडिओजची सिरीज असणार आहे, पण खूप इंटरेस्टिंग सिरीज असणार आहे आपली. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर अजून कोणाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील आपले, तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप चॅनलवर मेसेज करू शकता. आता मी तुम्हाला बोल वाजवून दाखवतो की बोल काय आहे, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. थोडीशी एक आरती बोलायचा प्रयत्न करतो आणि वाजवून दाखवतो. थोड्याशा चुका होतील तर माफ करा आपला माणूस समजून. ओके. 1 2 1 2 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी जळके मान हुक्का फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय जय देव. आता हा आहे दादरा ताल. तर आरती बोलण्यात थोडीशी चूक झाली असेल, शब्द इकडे तिकडे झाले असतील तर माफ करा. हा आहे दादरा ताल. हा ताल 6 मात्रेचा असतो. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आपल्याकडे 2च महिने आहेत. 2 महिन्यात तुम्हाला आरती वाजवायची किंवा ढोलकी थोडीफार भजनांना वगैरे वाजवायची शिकवायची आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने वाजवायला शिकवणार आहे. आता हा आहे दादरा ताल. हा ताल 6 मात्र्याचा असतो. ओके. आता 6 मात्रे कसे? धा धिन ना, 3 झाले. धा तीन ना. आता हा पूर्ण ताल कसा आहे? धा धिन्ना, धा तिन्ना, धा धिन्ना, धा तिन्ना. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. धा धिन्ना, धा तिन्ना, धा धिन्ना, धा तिन्ना, धा धिन्ना, धा तिन्ना, धा धिन्ना, धा तिन्ना, धा धिन्ना, धा तिन्ना. आता बोलून दाखवतो आणि वाजवून. धा धिन्ना, धा तिन्ना, 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 धा धिन्ना, तिन्ना. ओके. आता हा दादरा ताल 6 मात्र्याचा असतो. आता 6 मात्रे कशी? आता वाजवणारे भरपूर जण काय करतात, त्यांना मात्रे वगैरे काही माहिती नसतात, कसेही वाजवतात. तर ते ऐकायला एकदम बेसूर वाटतं. तुम्ही जे वाजवता ते ऐकायला पण छान वाटलं पाहिजे लोकांना. तर अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला शिकवायचं आहे. ओके. तर 6 मात्रे कसे? धा धिन्ना हे 3 मात्रे झाले. धा तिन्ना हे पुढचे 3 मात्रे झाले. धा धिन्ना, धा तिन्ना असे 3 + 3 मिळून 6 मात्रे होतात. ओके. हा दादरा ताल झाला. आता सुख करता दुःख हरता, लवलवती विक्राळा, लवथवती विक्राळा, त्याच्यानंतर युगे 28, त्याच्यानंतर विठ्ठलाची आरती, अशा बऱ्याचशा आरतींना हा पॅटर्न लागतो. आणि त्याच्यानंतर आपले भजनी ठेके वगैरे पण लागतात. आरती सप्रेमला भजनी ठेका लागतो. त्याच्यानंतर असे बरेचसे पॅटर्न आहेत. परत तुमच्या सत्यनारायणाच्या आरतीला वेगळा पॅटर्न लागतो. ओके. तर त्या सगळ्या आरत्या आपण कव्हर करणार आहोत 2 महिन्यात. ओके.
तर आपली मालवणी लोकांची आरती पण वेगळी असते. ती आरतीची सुरुवात हे गजानना श्री गणराया करू आरती तुझ. आता हा पण दादरात आलाय, हे गजानना श्री गणराया. आता ह्याला भजनी टेका पण लावतात, ए गजानना श्री गणराया करू आरती तुझला, हे गजानना श्री गणराया सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर उष्णेंदुराची कंठी जळके मान मुक्ता फळाची जय देव जय देव. तर अशा प्रकारे भजनी ठेका आणि दादरा ताल यांचं कॉम्बिनेशन वाजतं मालवणी आरत्यांमध्ये. मालवणी आरती पण मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. तर आपला विषय होता गणपती बाप्पाची नॉर्मल आरती, ओरिजिनल आरती. धा धिन्ना धा तिन्ना धा धिन्ना धा तिन्ना. ओके, तर आता धा कसा वाजणार, धा. आता हा ओपन आघात करायचा बायावर, ओपन आघात. ओके, धा अशा प्रकारे, धा. हे बघा अशा प्रकारे ओपन आघात करायचा, धा धा. हा ओपन आघात झाला बायावर, धा. हा ध, ह्याला आपण ध म्हणूया. असा हात ठेवायचा आणि अशा प्रकारे काय करायचं, परत एकदा बघा, असा हात ठेवायचा आणि अशा प्रकारे ओपन आघात करायचा. परत एकदा बघा काय करायचं, असा हात ठेवायचा आणि अशा प्रकारे हा साऊंड आला पाहिजे. ओके, हा झाला ध. आणि चाटीवर मी तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीत सांगायचं झालं तर असा मारायचा हात. आता धा वाजवायची पद्धत वेगळी असते, पण आपण हे तुमच्यासाठी डेव्हलप केलेलं आहे. ओके, तर असा खुला हात मारायचा, एकदम खुला हात. ओके, तर काय करायचं, हे आणि हे दोन्ही एकत्र वाजवायचं, तर धा वाजणार, धा. ओके, परत एकदा बघा, हे आणि हे, हा ध आणि हा खुला ता दोन्ही एकत्र वाजवायचं, तर धा वाजणार. ओके, धा 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 धा. काय केलं आपण, हा ध आणि हा ता हे दोन्ही एकत्र वाजवायचे, तर धा वाजणार, धा धिन. आता पुढचा धिन कसा आहे, धिनला पण हा खुला ठेवायचा. ओके, धिनला काय करायचं, धिन वाजवताना आपली ही जी तीन बोट आहेत, आता मी तुम्हाला सोप्या सोपी पद्धत दाखवतो, ओरिजिनल पद्धत वेगळी आहे ढोलकी वाजवायची. तर धिन वाजवताना ही तीन बोटं लावायची, ही जी तीन बोटं आहेत ही तीन बोटं फक्त टच करायची. ओके, अशा प्रकारे. धा वाजवताना आपण काय केलं, खुला मारला. धिन वाजवताना ही जी तीन बोटं आहेत ती फक्त टच करायची, एवढाच साऊंड आला पाहिजे. अशा प्रकारे, अशा प्रकारे. आणि ती इथे हा जो पांढरा भाग आहे, हे मैदान आहे, ह्याला मैदान बोलतात. ह्या मैदानावर अशी तीन बोटं टच करायची, अशा प्रकारे. ओके, फक्त टच करायची. मग काय करायचं आता, धिन वाजवताना हा खुला आणि ही तीन बोट हे दोन्ही एकत्र वाजवायची, धा धिन. काय केलं आपण, धा धिन धा धिन धा धिन. परत एकदा बघा, धा धिन धा धिन. बघा, धा वाजवताना खुला आणि धिन वाजवताना तीन बोट, धा धिन धा धिन. आता ना, धा धिन ना, ना कसा वाजवायचा, हे बघा अशा प्रकारे हात ठेवायचा. हे जे बोट आहे अंगठ्याच्या बाजूचं बोट, ह्या बोटाने ना वाजवायचा, ना. फक्त जोरात जोरात आपटायचा, जेवढ्या जोरात आपटू शकाल तेवढ्या जोरात. हे जे मैदान आहे त्या मैदानावर आपटायचा. ओके, असा हात ठेवायचा, हे बघा असा हात ठेवायचा, अशी अशी दोन बोट अशी ठेवायची, असा हात ठेवायचा, एक बोट असं अंगठ्याचं आणि असं. जेवढ्या जोरात तुम्ही वाजवू शकाल तेवढ्या जोरात तुम्हाला वाजवायचंय.
फक्त हे बोट आहे, हे बोट उचलून आपटायचं. हे बोट असं वरतीच राहणार, हे बोट इथे टच नाही होणार किंवा असं असं काही वाजणार नाही. हे बोट इथे, ही दोन बोट इथे आणि असं असा असा फक्त आपटायचं उचलून बोट अशा प्रकारे. ओके, तर हा झाला ना. आता आपले 3 बोल तयार झाले. धा धिन ना. ओके, धा धिन ना, 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 धा धिन ना. ओके, आता पुढचे 3 बोल आहेत. धा तीन ना. काही वेगळं करायचं नाही आहे. धा आणि ना सेम आहे, फक्त आपल्याला 3 वाजवायचं आहे. आता 3 कसा वाजवायचा? सेम जो धिन वाजवला होता, फक्त 3 ला क वाजवायचा आणि 3 बोट चाटीवर सेम ठेवायची. ओके, अशा प्रकारे क वाजवायचा. काय करायचं बघा, असा हात ठेवायचा आणि असा उचलून आपटायचा.